कॅप्टन खरातची वाटच लागली पाहिजे, कारण ह्या कॅप्टन खरात हा दिसतो तुम्हाला, पण हा फुंदू बाबा आहे. हा ज्योतिष नाही, ज्योतिष कोणी घडवतं ते आपण स्वतः घडवलं पाहिजे. याच्याकडे काय आहे, याचीच फजिती आहे. नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तपास जसा जसा पुढे सरकत आहे तसे तसे त्याच्या कथित गैरकारभाराचे नवे कारनामे समोर येत आहेत. आता जमीन बळकावण्याबरोबरच खुनाचा गंभीर आरोपही अशोक खरातवर करण्यात आला आहे. नाशिकचं कैलास जाधव यांचं कुटुंब समोर आलं आहे. जाधव यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार पाथर्डी परिसरातील गवळणे भागात 81 गुंठे जमीन खरेदीसाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र जमीन संयुक्त मालकीची असल्यानं व्यवहारात विलंब झाला. दरम्यान त्या शेजारील जमीन अशोक खरात याची असल्यानं त्याने त्या जमिनीवर डोळा ठेवला. जाधव कुटुंबाचा आरोप आहे की दबाव आणि राजकीय शक्तीचा वापर करून ही जमीन स्वतःच्या नावावर अशोक खरातनं करून घेतली. मृत कैलास जाधव यांचे बंधू विलास जाधव यांनी आरोप केले आहेत की जमिनीवर गेल्यावर खरातकडून पोलिसांची धमकी देण्यात आली आणि वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून तासनतास बसून ठेवलं. तसेच बनावट FIR दाखल करून त्रास देखील दिला आणि सदर जमिनीच्या भोवती कंपाऊंड आणि CCTV बसवून जमिनीचा ताबा घेतला. विलास जाधव यांनी काय म्हटलं आहे ते एकदा पाहूयात. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. मी सध्या आहे नाशिकच्या गवळाणे गावात माझ्याबरोबर आहे विलास जाधव आणि यांचा थेट संबंध जो आहे हा कॅप्टन खराशी आहे. कसं एका सामान्य माणसाला त्याची अडचण बघून, त्याची काही गोष्टींची जी तांत्रिक अडचणी त्या बघून कसं फसवलं याचं जिवंत उदाहरण विलास जाधव हे आहे. यांचे जे बंधू आहेत यांनी 2012मध्ये ह्याच गावातल्या एका शेतकरी कुटुंबाशी जमिनीचा व्यवहार केला होता. अर्थात त्या जमिनीवर 12 लोकांची नावं होती, वेगवेगळे हिस्से होते आणि ते डॉक्युमेंट जोपर्यंत क्लिअर होत नाही, म्हणजे त्याला खातेफोड म्हणतात, ही खातेफोड होत नाही तोपर्यंत पुढचे पैसे भेटणार नाही. आणि समोरच्या कुटुंबाला गरज होती म्हणून यांनी इसार म्हणून काही अमाऊंट देऊन टाकलेली होती आणि हे बऱ्याच अंतरमध्ये गेले. आणि ह्या काळानंतर जो आहे तो व्यवहार पूर्ण करायचा होता. मात्र त्याच वेळेस कॅप्टन खरातला ही सर्व गोष्ट समजली. कॅप्टन खरातने त्याची ताकद, त्याचं जे वचक आहे ती वापरून समोरच्या कुटुंबाला नेलं. एकाच दिवसात खरेदी मारून घेतली. आणि जेव्हा ही लोकं गेली, यांचे बंधू जेव्हा गेले आणि त्यांना सांगितलं की तुमचा काहीही संबंध नाही, अशाप्रमाणे ही जमीन थेट हडप केली आणि यांनी जे इसार म्हणून काही लाखामध्ये जी अमाऊंट दिली होती समोरच्या वाटेला तीही गेली. त्याच्यानंतर यांनी कोर्ट कज्जे केले, पोलीस स्टेशनला गेले, पण काहीही झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर एक मात्र मोठी घटना, वाईट घटना झाली. आपण जाणून घ्या विलाची नेमकं काय झालं होतं, कसा व्यवहार ठरला होता तुमचा. माझा भावाने यावर 2012 साली केला होता. त्यांनी सांगितलं होतं का तुमचं यावर आम्ही खरेदी मारतो, फक्त मला तुम्ही खातेफोड करा. त्याच्यावर अनेक नावं आहेत आणि अनेक हिस्से आहेत. हे आपल्याला फक्त 81 गुंठ्याची खरेदी मारायची होती. 27 गुंठ्याचे 3 हिस्से होते. ते 3 हिस्से आपण घेतलेले होते. ती खरेदी मारायची, पण अनेक नावं होते, त्या नावांचा काही संबंध नव्हता. परंतु हे जे नावं आहेत हे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आपल्या कॅप्टन खरात साहेबांच्या. त्या कॅप्टन खरात साहेबांनी यांना सगळ्यांना एकत्र करून एका दिवशी खरेदी मारून घेतली. आणि नंतर माझ्या बंधूंना कळालं की याने खरेदी मारली. तर माझ्या बंधूनं खूप तलाट्याकडे अर्ज दिला का नाव लागू नये. सर्कल भाऊसाहेबाला निवेदन दिलं, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही, कारण हे सगळे यांच्या जाळ्यामुळे पेरलेले असतात. त्याच्यानंतर माझ्या भावाने कोर्टात केस दाखल केली. केस दाखल केल्याच्या नंतर 2022ला 19 डिसेंबरला त्याच्यावर स्टे येणार होता. तर 17 डिसेंबर 2022ला माझ्या भावाचा अपघात झाला. तो अपघात नसून घातपात होता, याचा मला पुरेपूर जाण आहे. माझ्या भावाचं जाणं हे आमच्या कुटुंबाला खूप शोकाकुल झालं. त्याच्यानंतर माझी आई पण गेली. म्हणजे त्यांनी एक जीव नाही घेतला, 2 जीव घेतलेले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे, बाकी काही नाही. नेमकं अपघात ज्यावेळेस झाला त्याच्या आधी नेमकं काय घडलं होतं, कोर्टात काय घडलं होतं आणि भावांचं तुमचं काही बोलणं झालं असेल त्यावेळेस ते काय होतं. माझ्या भावाने 15 तारखेला मला सांगितलं का भाऊ आपल्याला
19 तारखेला तिथं जागेवर बोर्ड लावायचा आहे की ह्या जागेमध्ये कोणीही अतिक्रमण करू नये, ही जागा आपण घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी सगळा बोर्ड बीड पण तयार केलेला होता. परंतु 17 तारखेला भाऊच गेल्याच्या नंतर आम्ही तो सगळा विषय थोडासा मागे टाकला. ज्याही टायमाला आम्ही जागेवर गेलो त्या टायमाला पोलीस आम्हाला तिकडं वाडीवाडा पोलीस स्टेशनला घेऊन बोलून घ्यायचे. आम्हाला तिकडे ठेवायचे आणि इकडे यांचं कंपाऊंडचं काम चालू होतं. आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी कंपाऊंड पण केलं आहे. म्हणून मी सांगतो ह्या कॅप्टन खरातची वाटच लागली पाहिजे. कारण ह्या कॅप्टन खरात हा दिसतो तुम्हाला, पण हा भोंदू बाबा आहे, हा ज्योतिष नाही. ज्योतिष कोणी घडवतं ते आपण स्वतः घडवलं पाहिजे. याच्याकडे काय आहे, याचीच फजिती आहे. आता बघा याची तर बाहेर निघोपर्यंत याची हाल झाली पाहिजे एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. नेमकं वाडीवारे पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्हाला बोलवलं जायचं त्यावेळेस इकडे कंपाऊंड मारायचं, नेमकं हे काय होतं आणि पोलीस तुम्हाला काय सांगायचे? आम्ही ज्या टायमाला ते कंपाऊंडला विरोध करायचो तर ते वाडीवाला पोलीस स्टेशन यायचे का तुम्ही आमच्याकडे केस करा, इथं येऊन उपयोग नाही, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तर आम्ही कायद्याचे बांधील आहोत, आम्ही संविधान पण वाचतो. तर म्हणलो ठीक आहे येतो. पण पोलिसांनी काय करायचं, आम्हाला तिकडे अंधारात ठेवायचे, तिकडे पोलीस स्टेशनला बोलून घ्यायचे, इकडे त्यांचं काम चालू ठेवायचे. कारण पोलीस पण माझ्या माहितीप्रमाणे कॅप्टन खराच्या फेवरमध्ये होते आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. आणि नंतर मग आम्ही गेलो तर कंपाऊंड झालेलं होतं. मग नंतर आम्ही आमचा मार्ग धरला का आता कोर्टात जाणंच योग्य आहे. माझी केस चालू आहे. आता 24/3ला माझी तारीख पण आहे ह्याच केसची, 24/3ला. मला हे सांगा, ज्यावेळेस तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला तो तुम्ही तिथे गेला असाल, हॉस्पिटलमध्ये गेला असाल, पोलीस आले असतील, तुम्ही पोलिसांना काय सांगितलं? पोलिसांकडे काही तक्रार केली का? पोलिसांना सांगितलं का हा माझ्या भावाचा अपघात नसून घातपात आहे. पोलिसांनी तेवढ्यापुरतं तेवढं लिहून घेतलं. नंतर मी त्यांना विचारलं पुढं चौकशी करा. ते म्हणत चौकशी केली, आम्हाला चौकशी आणि ती काही दिसत नाही, आम्हाला अपघातच दिसतोय. त्याच्यामुळं पोलिसांनी पण माझ्या माहितीप्रमाणे पोलीस पण त्यांनी दाबले होते. कारण त्याचा खूप मोठे हात होते. कारण तो पण सांगायचा आम्हाला का आमच्याबरोबर मोठमोठे नेते आहेत. आता तुम्ही पाहिलंच असेल का चाकणकर मॅडम आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा, अजून भरपूर लोक आहेत. आता मी नाव घेणार नाही कारण मी पण थोडासा राजकारणी आहे, मला नाव घ्यायचे काही हे नाही. पण त्याचं पाप त्याला फेडावं लागेल एवढं निश्चित आहे. ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे. इडं कोणाचा घडा भरला तो फुटल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला काय काय धमकी खरात किंवा त्यांच्या माणसांनी दिलेली आतापर्यंत? खरं त्यांनी सांगितलं का तू जागेवर आला तर प्रथम तुला पोलीस उचलून घेऊन जातील, तुझ्या मुलांना तुला, आणि सेंट्रल जेलला पाठवतील का तू इकडं खंडणी मागतोय आमच्याकडून. तर खंडणी मागण्याचे तर आमचं रेकॉर्ड बघा साहेब. आम्ही आजपर्यंत कुठलाही गुन्हा केलेला नाही. केला असेल तर तुम्ही सांगावा. आणि रेकॉर्ड सांगतं ना, मी सांगण्यापेक्षा रेकॉर्ड सांगतं. आम्ही एकदम गरीब घरातले आहे, आम्ही संस्कारी कुटुंबातले आहे. आमच्याकडून कुठलाही गुन्हा झालेला नाही. परंतु तो आमच्यावर गुन्हा करणार होता, खंडणीचा गुन्हा करणार होता का आमच्याकडे खंडणी मागताय, कंपाऊंड करताय. परंतु देवाने त्याचा घडा भरला, हेच आम्हाला आनंद आहे. आता मला हे सांगा की जी तुम्ही घातपाताची केस केली होती त्याचं पुढं काय झालं? मग तुम्ही का थोडे शांत बसलेले दिसले, नेमकं काय झालं? घातपाताची केस केल्याच्या नंतर सर पोलिसांनी काहीच केलं नाही. काय करतील ते बिचारे, पण त्यांना दबाव असेल, तो मोठा माणूस होता, त्यांनी काहीच केलं नाही. मग आम्ही आमचा मार्ग धरला का कमीत कमी आम्हाला न्याय द्यावं तर न्याय देईल. आमचं खरं आहे. आमची केस चालू आहे. 24/3ला आमची केस आहे कोर्टामध्ये. आता त्याच केसची, त्याच गट नंबरची 24/3ला केस आहे. आणि जर कोणाला बघायचं असेल 24/3ला तर केस नंबर 408/25 ही केस नंबर आहे. कोणाला बघायचं असेल त्यांनी बघून घ्यावा, विनंती. आणि त्याला जामीन होऊ नये ही पण परमेश्वराला आमची विनंती आहे. मला हे सांगा की आता SITकडे तुम्ही जायचं म्हणताय, नेमकं SITकडे काय जाणार, तर तिथं काय मागणी करणार, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? SITकडे जाऊन ही सगळी आपबीती कहाणी आम्ही सांगणार का असं झालं, आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला खात्री आहे. कारण आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, आम्ही मारुतीचा भक्त आहे मी. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळेल आणि याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे, एवढीच विनंती. फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालली पाहिजे. SIT आल्यापासून तुमची अपेक्षा ही वाढलेली दिसते. याच्या आधी तुम्ही पोलिसांकडे गेले ना, आता SITकडून तुमची अपेक्षा आहे, तर नेमकं ह्या जे आपले प्रेक्षक बघतायत त्यांना काय सांगा? मी एकच सांगाल का जेव्हा SIT केस गेली ना तेव्हा आम्हाला जेव्हा जीव आला. कारण आजकालचं काय थोडंसं या केसेस थोड्या दाबल्या जातात. SITकडे ही केस दाबल्या जाणार नाही. कारण त्या सातपुत्या मॅडम आहे, त्यांचं पूर्ण रेकॉर्ड मी बघितलं आहे. पुऱ्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. इथं नाशिक जिल्ह्यामध्ये पण त्यांचं नाव राहील. आणि यांना फास्ट ट्रॅकमध्ये यांना जास्तीत जास्त कशी सजा होईल, हा जास्तीत जास्त याचा कसा आसाराम बापू होईल हीच आम्ही वाट बघतोय, बाकी काय.
हे होते विलास जाधव. आपण बघितलं की कॅप्टन खरातांनी कसं त्यांच्या एकंदर परिस्थितीचा फायदा उचलला आणि कसं त्यांना धमकावलंय, कसं आपली जी ताकद होती ती वापरली आणि त्यांना जेरीस आणले. मात्र जशी SIT नेमली गेली, खरात यांना अटक झाली, तेव्हापासून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना अशी अपेक्षा आहे की त्यांच्या भावाला न्याय मिळेल, त्यांना न्याय मिळेल आणि कॅप्टन खराते हे जेलमध्ये जातील. दरम्यान विलास जाधव यांच्या मते 19 डिसेंबर 2022 रोजी कोर्टाकडून या जमिनीच्या व्यवहाराला स्टे मिळणार होता. मात्र 17 डिसेंबरला कैलास जाधव यांचा संशयास्पद अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचा दावा कुटुंबानं केला आहे. हा अपघात हायवेवर मुद्दाम घडून आणला गेला आणि प्रकरण दडपण्यात आलं, असं विलास जाधव यांनी म्हटलंय. या अपघातास अंबड पोलिसांनी गांभीर्यानं न तपासल्याचा आरोप कुटुंबानं केला असून अपघात म्हणून केस बंद केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात जाधव कुटुंब पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे. मात्र संबंधित जमिनीची किंमत 75 लाख रुपये होती. जाधव यांनी आधी व्यवहार केला असतानाही तीच जमीन पुन्हा खरातला विकल्याचा आरोप आहे. जमीन बळकावण्यासाठी दबाव, धमक्या आणि राजकीय शक्तीचा वापर केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सध्या अशोक खरात प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू आहे. मात्र 20 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप, जाधव यांच्या जमिनीचा गैरव्यवहार आणि आता खुनाचा संशय यामुळे खरात प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आधीच गंभीर गुन्हे दाखल असताना आता जमीन हडप आणि आता खुनाचा आरोप झाल्यानं प्रकरण जास्तीचं गुंतागुंतीचं झालं आहे. जाधव कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असून आता सर्व आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. मुंबई तकसाठी प्रवीण ठाकरे, नाशिक.